नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये आपण नानाचे कार्यक्रम चालले आहेत आणि नानाचा कार्यक्रम तो पुण्यामध्येच आहे, पुणे कॅम्पात आणि सॉरी रास्तापेठेमध्ये आहे तो कार्यक्रम. तर त्या ठिकाणी चालले आपण नानासोबत 2 गेस्ट साठी म्हणजे अलाउड आहे. तर दोन लोक मी आणि भूमा चालले सोबत नानांच्या. आणि हे बघा नाना तयार झालेले, रेडी झाले एकदम. इथं लक्ष्मी आहे आणि त्यांचा ऍड्रेस पण बघू आपण काय लिहिलेलं त्याच्यावरती. हे आहे त्यांचं इन्व्हिटेशन कार्ड आणि इन्व्हिटेशन कार्ड किती सुंदर लिहिलंय. परम दयाळू, परम कृपाळू, निर्भिकांच्या नावाने सस्नेह निमंत्रण, धार्मिक व्यक्तिमत्वाचे संमेलन, सन्माननीय श्री भगवान दास शास्त्री घुगे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी संघ महोदय, सप्रेम सलाम. खालील विषयाअंतर्गत आपणास इफ्तार आणि स्नेहभोजनासाठी आमंत्रित करीत आहोत. सदर प्रसंगी विविध धार्मिक व्यक्तिमत्वाची, विद्वानांची, विचारवंतांची तशाच प्रशासकीय अधिकार वृंदाची उपस्थिती लाभणार आहे. आणि विषय काय दिलाय बघा, नैतिकतेच्या रक्षणार्थ धर्माची भूमिका. खूप सुंदर असा विषय दिलेला आहे त्यांनी आणि त्या विषयावरती बोलायचं पण आहे तिथं. तर स्थळ बघा काय आहे, शांताई हॉटेल, मौलेदिना रोड, YMCA हॉल जवळ, रास्तापेठेमध्ये आहे पुणे. आणि आजची दिनांक आहे बघा 21 एप्रिल 2023 शुक्रवार. आणि ह्या कार्यक्रमाला इफ्तार कार्यक्रम असे म्हणतात कारण तो शुक्रवारी असतो बघा. नाना रेडी झाले तुम्ही? हो रेडी आहे. हा, तर नाना एकदम रेडी येतं आणि मी पण रेडी झालेलो आहे. तर चला आता कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्हाला शूटिंग दाखवतो. तिथली पण म्हणजे जी शूटिंग इथे करणार आहे मी. नाना हा सिद्धू आहे ना, सारखा रडतोय ना, याचा अर्थ असा आहे की सिद्धूला समजलंय आपल्या कुठेतरी जायचंय आणि मला मात्र काही तयार व्हायला सांगत नाही. म्हणजे त्यामुळे तो पूर्णपणे कन्फ्युज आहे. काय लक्ष्मी? पूर्णपणे कन्फ्युज आहे तो. त्याला वाटतं हे सगळे कपडे घालून तयार झाले तर हा मला काही नेत नाही तर. त्यामुळे तो सोंग करतो बघा, सोंग करतो तो पूर्णपणे. सिद्धू बघा तो आता, बघा तो सिद्धू. चल तुला यायचं का? तुला यायचं का? चल उठ, चल उठ. बघा ते रेडी झाला लगेच बघा. त्याला कपडे घालायचे नाही, बुट नाही घालायचे, तसंच निघायचंय त्याला. सिद्धू कपडे घाल, कपडे बघा. बुट घालायला लागा बाहेर तू. बरं घाल बुट घाल, सर बुट घाल. हा तुला घालता येतात का? हा नाही येत. चल इकडे मी घालतो. हा मी घालतो. बरं घालतो. हा येऊ दे लिफ्टला. आता निघायचं आपल्याला लगेच. भूमा येते पाठीमागनं. स्वागत. भावगंध दरवळून आला आज आमच्या मनी, स्वागत स्वागत शब्द उमटतील वातावरणातून. फार फार धन्यवाद. आजच्या या विशेष कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया. पवित्र कुराणाच्या एका ओवीने मी या कार्यक्रमाची सुरुवात करतो. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून. सदक अल्लाहुल अज़ीम. प्रारंभ
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत आणि असीम कृपावंत आहे. हे इमानधारकांनो, तुम्हावरती रोजे उपवास अनिवार्य केले गेले जसे तुमच्या आधीच्या लोकांवरती अनिवार्य केले गेले होते, जेणेकरून तुमच्यामध्ये ईशपरायणता ईशभिरुता निर्माण व्हावी. हा पवित्र कुराणाचा संदेश होता आणि ह्या संदेशाच्या माध्यमातून इमान श्रद्धावंतांना रोजे जे कंपल्सरी केले गेले त्याच्याबद्दल त्याचा उद्देश इथं नमूद केला गेला की ह्या रोजे उपवास ठेवण्याने तुमच्यामध्ये ईश्वराची भीती, ईशभय, ईशभिरुता ही निर्माण व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्व होणे. मनुष्य बुद्धी आधिक्यामुळे सर्व काही या गोष्टी समजावून घेऊ शकतो, जाणू शकतो आणि मग त्या सुखाच्या शोधामध्ये हा मनुष्य प्राणी आहे. आणि त्या सुखाच्या शोधात असताना मुळामध्ये या देशाच्या पाठीवर पहिल्यापासून काही धर्म नव्हते. धर्म सर्वच्या सर्व अलीकडे काही कालानंतर हे धर्म आले. पण ज्यावेळी हे धर्मच नव्हते त्यावेळी माणसं होती की नाही? माणसं तर होते ना. धर्म हे नव्हतं पण माणसं मात्र होते. त्यावेळी माणसं कशाचा आधार घेऊन होते? एक वेळ कमी, मला सांगितलं की 5-10 मिनिटात ते आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मी अगदी माझ्या 2 अभंगामध्ये आज मी माझं मनोगत जे आहे, जे माझं म्हणणं आहे त्या 2 अभंग आपल्या पुढे प्रस्तुत करतो. पहिला माझा अभंग आहे, प्राणी मात्रा माझी मानव सुजान. जे काही सगळे जे प्राणी आहेत त्यामध्ये मनुष्य प्राणी जास्त समजदार आहे, बुद्धिमान आहे. त्याचं जीवन त्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे. म्हणजे 100 वर्ष त्याला हक्काने जगता येतं. येथे नाही कोणी उपजत ज्ञानी. या मानवामध्ये पूर्वी, आता आणि पुढे कोणीही मनुष्य त्रैकाल ज्ञानी आहे, त्याला तिन्ही काळातलं समजतं असा कोणीही माणूस या सृष्टीच्या पाठीवर नाही. मग हा मनुष्य संगतीने शिके बोलणे चालणे. मनुष्य ज्या घरात जन्मतो त्या घरातल्या तिथलं वातावरण, तिथलं ऐकणं, त्याच्यावर तो काय करतो, त्या संगतीमुळे प्रथम घरातली संगती, शिके बोलणे चालणे, पुढे शाळेत जातो, लिहिणे वाचणे याचपरी. म्हणजे तो घरामध्ये आपल्या संबंधी, आपले आई वडील बहीण भाऊ यामध्ये तो अनुकरण करतो, थोडं थोडं बोलायला लागतो. शाळेत गेल्यानंतर लिहिणे वाचणे शिकतो. पुढं जास्त शिकला, जास्त वाचतो आणि वाचूनही ऐकूनही काही लोकांचं ऐकतो आणि मग स्वतःचं आणि लोकांचं ऐकलेलं, हे वाचलेलं ऐकलेलं, वाचूनही ऐकूनही सांगत असे ज्यांना, हे सगळे जे तुम्ही आम्ही आहोत हे वाचून आणि ऐकून सांगणारे आहोत. कधी कोणी असा म्हणून जन्माला आलाय का जन्मल्याबरोबर त्याला शाळेत घालायला नेलं तर त्याला पहिलीच्या वर्गात बसायला लागतं पहिल्या कक्षामध्ये. तो म्हटला, हो मला कशाला बसवतो पहिल्या कक्षामध्ये? अहो मी MA झालेला आहे पहिल्या जन्मात, आता त्याच्या पुढे बसवा मला, असं कोणी म्हणतं का? कोणीच म्हणत नाही असं एकही उदाहरण काढून दाखवा. इथे जन्मलेला सर्व मानव हा अनभिज्ञ असतो, न कळता असतो. आणि मग आता काही जे ऐकायला मिळतं आपल्याला की तो योग भ्रष्ट असतो म्हणे. ते भगवद्गीतेमध्ये सांगितलं की तो योग भ्रष्टो भिजा येते. पहिल्या जन्मात साधना केली आणि तो काही काम अपूर्ण होतो, मेला, मग तो योग भ्रष्ट पण जन्माला येतो आणि मग त्याला पहिल्या जन्माचं सगळं पुन्हा मौजूद असतं. मग ते असं कधीही कुठं झालेलं नाही. वाचूनही ऐकूनही सांगत असे ज्यांना म्हणवी तो शहाणा वेड्या माझी. आणि हे सगळे लोक आहेत हे वेड्यातले शहाणे आहेत. शहाण्यातलं शहाणं मात्र इथे कोणी नाही. मग तुमचे साहित्यिक आहेत, लेखक आहेत, संत आहेत, सर्व आहेत. आणि भगवान दास म्हणे काय जाणे पर, हा अभंग मी अभंग लिहितो. मी एक लेखक आहे, कवी आहे. हा जो अभंग आहे तो माझ्या स्वरचित अभंग आहे. भगवान दास म्हणे काय जाणे पर, युग युगांतर घडामोडी. अरे वेड्या, इथे जन्मला, इथे वाढला,
50 वर्ष जगला, फारच मिळाली सुविधा तर 60, 70, 80. आता मी 76 वर्षाचा आहे. 100 वर्ष जगण्याचा हक्क आहे. विनाकारण कोणी म्हटला तो 1000 वर्ष जगतो. अहो, ते आमचे एक महाराज सांगतात, म्हणजे कृतियुगामध्ये आयुष्य 1 लाख वर्षाचं होतं. अरे वारे वा शहाणपणा. 100 वर्ष जगायचं तर आमच्या पाठीमागं असं वाटतं की कधी हे संपल आणि कधी तिकीट निघल. 1 लाख वर्ष जगणं काय सोपी गोष्ट आहे? नाही नाही नाही, 1 लाख वर्ष कधीच नव्हतं. ते म्हणजे एक पूज्य पुसलं आणि पुढे आलं त्रेतायुग, 10,000 वर्ष आयुष्य होतं म्हणे माणसाला. त्यानंतर पुढे आयुष्य पुन्हा एक पूज्य पुसलं म्हणे द्वापरयुगामध्ये 1000 वर्ष होतं, पुन्हा एक पूज्य पुसलं आणि मग ते कलियुगामध्ये 100 वर्ष माणूस जगतो. अरे वेदाच्या श्रुतीपासून आम्ही पाहिलं, शतम जीवी वै पुरुषा श्रुतीत म्हटलेलं आहे की माणसाला फक्त संतही म्हटले शत गणिले ते अर्धरात्र काय, 100च वर्ष तुम्हाला आरोग्य सुखसुविधा मिळालं तर जगू शकता. याच्या पुढे मात्र काही कारण नाहीये. आणि मग अशा माणसांनी विनाकारण कृतियुगाचे इतके लाख वर्ष होते, त्रेतायुगाचे इतके, अरे तुला माहिती आहे काय, तू होता का तितका वेळ कुठं? महाराज हे जे गोष्ट आहे, मी फार साहित्य पाहिलं, मला वेळ कमी आहे. माझी वेळ कमी असली तुम्हाला एखादी गोष्ट समजून द्यायला गडबड होऊ शकते. आता माझा दुसरा अभंग सांगतो, दुसऱ्या अभंगाच्या माध्यमातून सांगतो. मानवी जीवन सुखाने जगावे. प्रत्येक माणसाला काय वाटतं, आपण जीवन सुखाने जगलं, मग तो कुठल्याही धर्मात असो, कुठल्याही पंथात असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये तो असो, त्याला काय वाटतं, मानवी जीवन सुखाने जगावे. मग सुखाने जगायचं असलं तर तुम्हाला गरज कशाची आहे? आरोग्याची हवे, शारीरिक. पहिली गोष्ट सुखाने जगायचं तर शारीरिक आरोग्य असलं पाहिजे, तरच सुखाने जगू शकतो. नसावे व्यसन. त्याच्याकरता तुम्हाला माणसांना, माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला धर्माची, पंथाची, संप्रदायाची याची गरज फारशी नाही, पण ही गरज मात्र नितांत आहे. सुखी राहायचं आहे का? आरोग्य सुखाने जगायचं आहे का? मग शारीरिक आरोग्य पाहिजे. त्यानंतर नसावे व्यसन, भोगासक्ती कमी. अरे व्यसन नसलं पाहिजे कुठलं, आणि भोगाची आसक्ती कमी असली पाहिजे. भोगासक्ती कमी. जीवनाची हमी घेतो आम्ही, तुमच्या जीवनाची आम्ही हमी घेऊ शकतो. तुम्ही नक्की सुखाने जगताल. मग सकस आहार, नको स्वैराचार. काम निरंतर पाहिजे हातात. काय पाहिजे करता? तुमचं खानपान जे आहे, आता यावर शाकाहार, मांसाहार, मीमांस आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही, पण सकस आहार असला पाहिजे मानवी जीवनामध्ये. सकस आहार, नको स्वैराचार. काम निरंतर पाहिजे हातात. प्रत्येक माणसाने काम केलं पाहिजे. या देशामध्ये आईत खाऊची संख्या वाढत चाललेली आहे, त्याचा भार कष्टकऱ्यावर पडतो. आणि म्हणून त्या ठिकाणी सकस आहार, नको स्वैराचार, काम निरंतर पाहिजे हातात. गाळून या घाम, संपदावा अर्थ, खर्चू नाही व्यर्थ अनाठाई. तुमचा कष्टाने पैसा मिळवला, आकलीने पैसा मिळवला, श्रमाने पैसा मिळवला, उद्योगाने पैसा मिळवला, पण तो तुमचा पैसा अनाठाई खर्च नाही झाला पाहिजे. अनाठाई म्हणजे कुठं अनाठाई काम आहे देणं घेणं. लग्नामध्ये मोठे हुंडे देणं, मोठे हुंड्याच्या ठिकाणी मोठे ते लग्नाचे ते हॉल बघणं, त्याला पैसे, डीजे वाजवणं, वाजंत्री लाव, हे सगळ्या गोष्टीला अनाठाई. तुमच्या घरामध्ये काही काम नाही, धाम नाही, वर्षाला जागरण, वर्षाला जागरण, वर्षाला जागरण. काय गरज आहे त्याची? ते करू नका तुम्ही. वर्ष लग्न झालं सत्यनारायण, लग्न झालं सत्य, भारतभर सत्यनारायण. आमचं म्हणणं आहे, याच्या वाचून तुमचं काही पडलेलं नाही. हा तुमचा सर्व पैसा अनाठाई जातो. तो तुमचा पैसा तुमच्या मुलाबाळाच्या शिक्षणाला, त्यांच्या संगोपनाला जर तुम्ही खर्च केला तर तुमचे मुलं प्रशिक्षित होतील, ते मोठ्या पदावर जातील आणि मोठे क्लास 1 अधिकारी होतील. बहुजन समाजामध्ये क्लास 1 कमी आहे. तेव्हा गाळून या घाम, संपदा अर्थ, खर्चून व्यर्थ अनाठाई. भगवान दास म्हणे, सोडा परंपरा आणि भटमुक्त करा घराची. या माझे 2च अभंग मी आपल्या पुढे प्रस्तुत केलेले आहेत. आणि वेळ कमी असल्यामुळे जे काही 1 मिनिट
या जगाच्या पाठीवर आज जे धर्म संप्रदाय आणि पंथ आहेत त्यामध्ये मेन आहे की बुवा आता कुठून सुरुवात करू, तर हिंदूपासून करतो. हिंदू धर्म, नंतर इस्लाम धर्म, नंतर ख्रिश्चन धर्म, मग यहुदी धर्म, मग पारशी धर्म, मग शीख धर्म, त्यानंतर जैन धर्म, बौद्ध धर्म. आता काही संप्रदाय आहेत. आता जसं महानुभाव जे आहे हे काय धर्मात मोडत नाही, पण एक संप्रदाय आणि हे मात्र पंथ आहेत. दादू पंथ आहे, हे पंथ आहे. म्हणजे पंथ आणि संप्रदाय का हो, मानव जाती जर या सृष्टीच्या पाठीवर एक होती, मनुष्य होता आणि त्याचा एकच धर्म होता, त्याचा मानवता व धर्म असं वेदामध्ये म्हटलेलं आहे की मानवता हा त्याचा धर्म आहे. मग हाच एक धर्म होता. पण एवढे मोठे धर्माचे टोपणं तुम्ही आपापल्या अलग हे विघटन कशा करता केलं? एक विघटन नाही, धर्म विघटन, आश्रम विघटन, वर्ण विघटन, पंथ विघटन, पक्ष विघटन. अरे या विघटनामुळे समाजामध्ये मानसिक शांती कोणाला राहिली नाही. ही सर्व चढावर चाललेली. आणि म्हणून माझं प्रांजळ मत आहे किंवा मी तर हे म्हणतो बघ, हे झालं निर्माण कशासाठी, कशा करता हे लिगाड निर्माण झालं. आणि म्हणून आज मी सर्वात धन्यवाद देतो. आजकाल हे कार्यक्रम मी ऐकतो, इस्लाम बांधवांनी अत्यंत भूमिका घेतली चांगली. कोणती? की या माणसामध्ये आता नेहमी आणि त्यांच्यावरच आरोप जास्त होते. झालं गेलं की हिंदू मुसलमान, झालं गेलं की हिंदू मुसलमान, दंगे धुपे. अरे ते तुमच्या इतरांपेक्षा मी तर म्हणतो शहाणपणा तुमच्यामध्ये जास्त आला. आणि तुम्हाला असं वाटलं की मानव जाती आता इथून पुढे सलोख्याने, समानतेने, तुमच्या बिना विघटनाने ही नांदली पाहिजे, सुखाने राहिली पाहिजे. आता माझं एक म्हणणं आहे, सगळे सुखानेच राहा, पण हे वेगवेगळे जे तुमचे आमचे अवतार आहेत ना, सगळ्याकरता एक अवतार तर करा ना कमीत कमी. देव माना बा, माझं म्हणे देवाचा कुठं पता नाही, पण जर मानला तर माना, पण सर्वासाठी एक देव माना. मंदिरं विनाकारण बांधू नका. आणि मंदिर जर असलं तर सर्वासाठी सर्वांचं मिळून एक मंदिर असलं पाहिजे. सर्वासाठी मंदिर एक म्हणे भगवान दास पाईक. हे कशा करता पाहिजे तुम्हाला? हे सगळे विघटन हे कशा करता पाहिजे? भाषा एक पाहिजे होती, सगळ्याचं मनोगत सगळं. आता कोरोनामध्ये भाषा आहे तुमची उर्दू भाषा आहे, आम्हाला समजत नाही. आम्ही संस्कृत शिकलो, आम्हाला संस्कृत ते तुम्हाला कळत नाही. आमच्या ते गुरुजी आले, त्यांनी जर ते पूजापाठ मांडलं, ते काय म्हणतात का शिवे देतात आम्हाला काही कळत नाही. म्हणजे एकमेकाला वेगवेगळ्या भाषामुळं कळत नाही. तर सर्वासाठी भाषा एक असली पाहिजे. देश एक, भाषा एक, वेश एक सर्वांचा. दुःख येतो विषमता, टाका करारे समता. आता वर्ण एक, आश्रम एक, धर्म एक सर्वांचा. सर्वासाठी मंदिर एक म्हणे भगवान दास पाईक. हे सर्वासाठी एक असलं पाहिजे. हे जर असलं नक्कीच भाईसाहेब आपण सर्व गुण्या गोविंदाने आणि सुखा समाधानाने या भारत भूमीवर राहू. मला या ठिकाणी पहिलाच नंबर दिल्यामुळं मला वाटलं नंतर मी बोलेल, पण मला पहिलाच नंबर दिल्यामुळं मी माझं जे म्हणणं होतं ते मी थोडंसं लांबट झालं असलं ते इथं थांबवतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय हरी, जय मूल्यवासी. काही धर्म, त्या धर्माने त्या व्यक्तीला आपलं जीवन जगण्याची पद्धत मर्यादित केलेली आहे. ते कॅरेक्टर त्या धर्माचं बनतं आणि तशाप्रमाणे तो जीवन जगतं. तुम्ही समाजामध्ये खरोखर कट्टर धर्मवादी असेल तर तुमचं त्याचं लाईफ, त्याचं जीवन हे सुद्धा काटेबद्ध पद्धतीने जगत असेल. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक धर्माचा आदर घेऊन त्या धर्मामधील कट्टरता जर आली तर मला असं वाटतंय की मॉरॅलिटी ही आपोआप सर्वांमध्ये प्रलोभित होईल आणि सर्वजण आपापल्या धर्माप्रमाणे वागायला लागेल. तर मला असा निश्चित अनुभव आहे की प्रत्येकाने आपल्या धर्माचं जरी पालन केलं तो समाजाच्या नीतिमत्तेचं पालन होतं आणि ते देशाला आणि समाजाला श्रेष्ठ अशा पदावरती नेऊन ठेवतं. मग आता प्रश्न असा उठतो की का हो, हे धर्म जर करतात आणि कट्टर धर्म करतात तर मग जेव्हा समावेशक भावना येतील तेव्हा त्यांनी आपल्यापुरता आपल्या धर्माचं पालन ज्या ठिकाणी करायला पाहिजे तेवढाच करावं. सर्वत्र त्या धर्माचं पालन त्यांनी करण्याची अपेक्षा नाही. तेव्हा सर्वांच्या धर्मामधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सामूहिक रीतीने व्यक्त कराव्या आणि जेव्हा प्रसंग येईल आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी मात्र आपल्या धर्माचा काटेकोर अभ्यास करावा.
प्रेषितांचं लाईव्ह मी बघितलं आहे आणि त्यांनी जे काही ज्या परिस्थितीतून त्यांनी आपल्याला घडवलेलं आहे, जे अत्याचार त्यांच्यावरती झाले 13-15 वर्ष आयुष्यामधले, आणि त्यांनी त्यानंतर एक न्यायाची भूमिका घेतली आणि आपण आता बहुपत्नीत्वाचा विचार करतो सर, तेव्हा बहुपत्नीत्वाच्या करण्याकरता कारण आणि स्वतः प्रॉफेट मोहम्मदींनी केलेले लग्न याचं जे समाजामधली ही जी आज वेश्यगिरी दिसते ती त्या काळात झालेली नसती. म्हणजे प्रत्येक धर्माचा काहीतरी आशय आणि त्यांनी जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणून कोणत्याही धर्माचं अतिक्रमण न करता आपापल्या धर्माने प्रत्येकाने जगलं तर आपल्या जीवनामध्ये निश्चित शांती, आणि तुम्हाला जे वाटतं की ही नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे असं काही कारण नाही. मी अतिशय म्हणजे माझा विश्वास आहे की अजून समाजात आपल्यासारखी खूप अशी प्रचंड माणसं आहेत, फक्त त्यांना योग्य वेळेवरती आपण जसं एकत्र आलो तसं जर एकत्र आले तर ही ती थोडीशी शंका आपल्याला वाटते तीही आपल्या मनातून निघून जाईल. Just pass it round there. Because I removed my cross because I felt Jesus never told me to bear a cross. So why should I be? So you know, ऐसा मैंने बहुत कुछ सोचा. मैं ज्यादा रिलीजन के बारे में पढ़ी नहीं है, इसलिए I don't know anything about it. पर एक ही मेरे को ऐसा लग रहा है, Jesus said love your neighbor. And if you have said love your neighbor, who is that neighbor? Jesus never said love your neighbor to your right and said that she's a Christian, you love her. And he said never. Just said love your neighbor. So for me, everyone is my neighbor, and I love all. That's it. So thank you so much. आप मेरे को ये दोनों एक दूसरे से जुड़े हुए हैं. अगर कोई अनैतिक व्यक्ति ये कहे कि मैं धार्मिक हूं तो ये संभव नहीं है. पहले उसे नैतिक होना पड़ेगा, उसके बाद वो धर्म को अपनाने के लिए तत्पर है. हम बहुत देर से चर्चा में इस विषय को बनाए हुए हैं और हम नहीं बल्कि कोई भी अगर एक आम व्यक्ति भी है तो हमेशा ये सोचता है कि इतने सारे धर्म हैं, मैं कहां किसके लिए क्या योगदान दूं, कहां कैसे जाऊं, और वहां जाकर के वो कंफ्यूज हो जाता है. तो धर्म की सीधी सी परिभाषा अगर वेद के अनुरूप माने तो वेद कहता है कि धर्म का सीधा सा अर्थ है अपने कर्तव्य का पालन करना. जो व्यक्ति अपने कर्तव्य का पालन कर रहा है वो धर्म के पथ पर चल रहा है, और जो अपने कर्तव्य का पालन नहीं कर रहा वो निश्चय ही अनैतिक है और अधार्मिक है, वो धार्मिक व्यक्ति नहीं है. अब यहां पर मान लेते हैं कि कोई शिष्टाचार से रहता है, अपने जीवन को चलाता है, तो वो धर्म के पथ पर चल रहा है. जैसा कि हमारे जो वेद के अनुसार 16 संस्कारों की रचना की गई, उन्हीं 16 संस्कारों में जन्म से लेकर के मृत्यु तक एक संस्कार आता है जिसे विवाह संस्कार कहा जाता है. और ऐसे ही जब बालक का नामकरण किया जाता है, सबसे पहला संस्कार है गर्भाधान, फिर उसके बाद पुंसवयन, फिर सीमंतोन्नयन. इस प्रकार से क्रम से संस्कार चलते चले जाते हैं. तो एक संस्कार आता है जिसे हम कहते हैं नामकरण संस्कार. तो नामकरण संस्कार आपको बताता है कि धर्म क्या है, ये समझ लें. नामकरण संस्कार क्या कहता है? पिता अपने बालक का नामकरण कर रहा है संस्कार में, और बालक से कह रहा है कोअसी कत्मोसी कस्यासी को नामा. सबसे पहले बालक के कान में पिता उस समय कह रहा है कोअसी कत्मोसी कस्यासी को नामा, कि भाई तू कौन है. बड़ी विचित्र बात है. एक पिता अपने बालक से कह रहा है तू कौन है, कहां से आया है, तेरा उद्देश्य क्या है, और फिर अंत में कहता है को नामा, तेरा नाम क्या है. और ये कह करके फिर कहता है कि ये तीनों प्रश्न तेरे जीवन में तेरे लिए मैंने छोड़ दिए हैं. कौन कौन से? तू कौन है, कहां से आया है और तेरा उद्देश्य क्या है. ये सदैव स्मरण रखेगा तो तू एक निश्चय ही नैतिकवादी और धार्मिक व्यक्ति होगा. हाँ, तुझे एक नाम की आवश्यकता है तो मैं वो तुझे आज प्रोवाइड करा देता हूं. और इस प्रकार से वही नैतिकता की शुरुआत हो जाती है. फिर जैसे जैसे जीवन आगे बढ़ता है और वो बालक युवा होता है, वो बालिका युवा होती है, तो घर वाले उसके जीवन के लिए और धर्म के पथ पर चलाने के लिए उसे एक विवाह संस्कार के रूप में एक संस्कार दिया.
विवाह संस्कार जब कराया गया तो विवाह संस्कार में सबसे पहला जो पाठ पढ़ाया वो यही पढ़ाया। क्या कहा कि प्रथम परिक्रमा लो और ये प्रण करो कि हमेशा धर्म का पालन करोगे। क्या कहा गया? धर्म, अर्थ, काम और मोक्ष। ये सबसे पहली जो प्रतिज्ञा करा रहे हैं तुम्हें, वो किसकी करा रहे हैं? धर्म की करा रहे हैं। क्यों करा रहे हैं? क्योंकि अगर धर्म से रहे तो ही मनुष्य हो, अगर धर्म से नहीं रहे तो मनुष्य नहीं हो। बोले जी ये तो बता दो ये धर्म है क्या? ये तो बहुत देर से हम सुने जा रहे हैं, सदियों से सुने जा रहे हैं। पिताजी कहते हैं हिंदू होना ही धर्म है, अब्दुल के पिताजी कहते हैं मुस्लिम होना ही धर्म है। इस प्रकार से बोले हम तो यही सुनते आ रहे हैं। तो वहां पुरोहित का कर्तव्य बताया गया कि उसे धर्म समझाते हुए चलो। धर्म क्या है? कि आज से जिसने तुम्हें जीवन दिया तब से अब तक वहां तो अपना धर्म निभाते आए हो। एक पुत्र का धर्म है अपने पिता की सेवा करना, उसका सत्कार करना, उसकी आज्ञा का पालन करना। लेकिन आज हम तुम्हें जो धर्म सौंप रहे हैं, आज ये पत्नी जो तुम्हारे साथ जुड़ रही है, इसका भी क्या करना है? इसी प्रकार से इसकी सेवा भी करनी है, इसका सत्कार भी करना है। और ऐसे ही जो ये पति तुम्हारे साथ जुड़ रहा है, तुम्हें भी इसकी सेवा करनी है और इसका सत्कार करना है। ये धर्म है। जब हम इन चीजों को समझ लेते हैं तो निश्चय ही हम धर्म का पालन कर रहे हैं। और अगर हम ये भूल जाएं, जैसा कि अभी बहुत अच्छी बात कह रही थी आदरणीय बहन जी, कि जब हम दूसरों के गुण देखते हैं तो समझ लें हम धर्म का पालन कर रहे हैं। जब हम दूसरों से प्रेम कर रहे हैं तो समझ लें हम धर्म का पालन कर रहे हैं। और अगर हम दूसरों के गुण ना देख करके उनके अवगुण देखने लगे और उस अवगुण पर देख करके वो चर्चा का विषय बना लें, तो समझ लें वहां कुछ ना कुछ गड़बड़ है। इसीलिए ये जो विषय आज का रखा गया है, नैतिकता और धर्म, ये दोनों एक दूसरे से इतने जुड़े हुए हैं कि इसकी कल्पना भी नहीं की जा सकती। बड़ा सुंदर सा दृष्टांत देते हैं कवि, और वहां देख करके उसे समझाते हुए कह रहे हैं कि एक वृक्ष पर बहुत सारे पक्षी बैठे हुए थे और उस वृक्ष में आग लग गई। वहां से जो राहगीर निकल कर जा रहा है, उसने देखा कि जैसे ही वृक्ष में आग लग रही है, धीरे धीरे वो आग बढ़ती जा रही है। तो जो भी पक्षी थे उसका साथ छोड़ करके पेड़ का उड़ गए, लेकिन वहां दो पक्षी उस पेड़ पर बैठे रहे। और राहगीर ने जब उनसे निकलते हुए वहां से पूछा तो एक बड़ी लाइन वहां पर लिखते हुए कहते हैं कि आग लगी इस वृक्ष में, झरझर गिरते पात, उड़ जाओ रे पंछियों जब पंख तुम्हारे पास। कि भाई इस वृक्ष में आग लगी है और तुम्हारे पास पंख भी हैं, तुम बैठे हुए क्यों हो? तो पक्षी बड़ा सुंदर उत्तर उस राहगीर को देते हैं। कहते हैं फल खाए इस वृक्ष के, गंदे कीने पात। बोले हम ऐसे ही नहीं बैठे, हमने इस वृक्ष के फल खाए हैं और अपनी बीटों से इसके पत्तों को भी मैला किया है। फल खाए इस वृक्ष के, गंदे कीने पात, धर्म हमारा यही है, हम चले इसी के साथ। तो इसलिए धर्म की परिभाषा कोई संक्षिप्त नहीं है, इसका विवरण कोई छोटा सा नहीं है, एक बहुत बड़ा विवरण है। लेकिन इसे वही व्यक्ति समझता है जिसमें शालीनता है, जिसमें शैक्षिक गुण है, जिसमें नैतिकता है। और नैतिकता हमारे संस्कारों से शुरू होती है। जब हम अपने बालक को शुरू से संस्कारित करते हैं तो स्वतः ही वह नैतिकता के पथ पर चलने वाला होता है। कायद्याला बऱ्याचशा मर्यादा आहे. कायदा सगळं काही तुम्हाला करू शकत नाही आणि कायद्याला पळवाटा सुद्धा भरपूर आहे. कायदा हा तुम्हाला बाहेरून कंट्रोल करायला बघतो. कायदा हा तुम्हाला बाहेरून कंट्रोल, आतून कंट्रोल नाही करत. आणि म्हणून तर कायद्यामधल्या पळवाटा शोधतात. जिथं कायदा बसत नाही तिथं बरोबर त्या वेगळ्या वेगळ्या पळवाटा काढून त्याच कायद्यामध्ये बसून लोक कामं करतात अनैतिक. त्यावेळेस शोधण्याला म्हटलं की ह्या कायद्याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टीची आवश्यकता आहे की जी माणसांना आतून कंट्रोल करेल. आणि मग त्याने गंगेच्या किनारी जाऊन तपश्चर्या केली, अभ्यास केला आणि मग त्याने जी तत्व मांडली ती धर्मतत्व आहे. म्हणजे धर्माची पहिली तत्व तिथून सुरू झाली असा हा उल्लेख आहे. तुम्ही अजून एक विचार करा, एखादा मुलगा वयाच्या समजा एक 25, 30, 26, 27 झाला, कामाला लागला किंवा बिझनेस करू लागला
दोन पैसे कमवू लागला. त्याच्या समोर आता सगळ्या गोष्टी, त्याची चप्पल आता त्याच्या वडिलांच्या मापाशी झाली, त्याचे वडील आता म्हातारे झाले, ते त्याला काय कंट्रोल करणार? काही बोलले तर समजा हा उलट पण बोलू शकतो. आणि हा ज्या ह्याच्या खिशात पैसे सुद्धा आहेत आणि याला कंट्रोल करणारा कुणी नाहीये, याच्या समोर जगातल्या चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या गोष्टी, बरोबर की ना? याच्यासमोर व्यसन सुद्धा आहे, दारूचे अड्डे सुद्धा आहेत, जुगाराचे अड्डे सुद्धा आहेत. याला कंट्रोल करणार कोण आहे आता ह्या परिस्थितीत? बरं, सरकार काय करते? सरकारला तर या गोष्टीत पैसे मिळतात. सरकारने या कोविडच्या काळामध्ये सुद्धा दारूची दुकाने बंद केलेली नाही, बरोबर की नाही? अजून सुद्धा जरी सिगरेटने समजा तुम्हाला कॅन्सर होतो तरी सुद्धा सरकारने विकून देतच आहे ना. का मटक्याचे अड्डे बंद केलेत, का काही जुगाराचे अड्डे बंद केलेत? ह्या सरकारने सुद्धा ह्या गोष्टी बंद केल्या नाहीत. मग ह्या तरुण मुलाला ह्या काळामध्ये ज्याच्याकडे पैसे आहेत आणि सगळ्या गोष्टी त्याच्या समोर आहेत, त्यांना कंट्रोल करणारी कोणती गोष्ट? ती धर्मही गोष्ट. त्याला लहानपणापासून जे संस्कार झालेले आहेत आई वडिलांनी दिले धार्मिक नीतिमत्तेच्या जोरावर, ते संस्काराला कंट्रोलमध्ये ठेवणार. आमच्या मनाचे जे काही विचार असतात ते विचार किती खोल असतात, कित्येक वेळा वास्तव काय वेगळं असतं, हे सर्व कळावं याच्याकरता हा सर्व प्रपंच. छोटस मी आपल्या समोर हे करतो फक्त. सध्याने मागच्या काही वर्षांच्या पासून प्रत्येक राजकारणी आपली बेबी जनतेटापासून ओढतो सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव म्हणून. आचरणात स्वतः किती आणतो ही गोष्टी वेगळी असते, फार मोठी, पण सर्व ओरडतात. आता सर्व धर्म समभावाची देखील गंमत आहे फार मोठी. ती गंमत म्हणजे काय? सर्व धर्म समभाव मानतो म्हणजे नक्की काय करतोय बाबा तू? बघा, प्रत्येक धर्माची शिकवण एक सारखी आहे. कुठलाही धर्म म्हणत नाही का दारू पी, कुठलाही धर्म म्हणत नाही का अत्याचार कर, कुठलाही धर्म म्हणत नाही का आई बाबाची सेवा करू नको, कुठलाही धर्म म्हणत नाही का अनाथांच्या डोक्यावर हात फिरू नको वगैरे वगैरे. सर्व बघा, सर्व धर्माची शिकवण एक सारखी आहे. आम्ही इतके चतुर बनलेलो आहोत ना आम्ही, का आपलं म्हणणं गळे उतरवण्याकरता त्या क्रियांच्या वेळेला आम्ही साखरेचा लेप द्यायला फार पूर्वी शिकलेलो आहोत. आता जर वेगवेगळे भरपूर त्याला द्यायला लागलो आम्ही. या सर्व गोष्टी आम्ही सांगतो सर्व धर्म समभाव म्हणताना. तर सर्व धर्म एकसारखी शिकवण देतात, सर्व धर्म म्हणतात का आदर करा, सर्व धर्म म्हणतात दया करा, प्रेम करा वगैरे वगैरे. पण सोयीस्करित्या हे विसरतो का या ज्या सर्व गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी मानवी नैतिक मूल्य आहेत, ही धार्मिक मूल्य नाही आहेत. एखाद्या नास्तिकाला जरी विचारलं तरी तो आज म्हणणार अत्याचार करणं चुकीचं आहे. तो हेच म्हणणार आई वडिलांची सेवा व्हायलाच पाहिजे. तो हे पण म्हणणार समाजातील गरजवंताच्या पाठीशी उभं राहायलाच पाहिजे. तो थोडी म्हणणार ते चुकीचं आहे, तो तेच म्हणणार. म्हणजे या गोष्टी मानवाच्या नैतिकतेशी निगडीत आहेत, या कुठल्याही धर्माशी निगडीत नाहीयेत या गोष्टी. आमची सर्वात मोठी गमत या ठिकाणी होती. आम्ही मानवी नैतिक मूल्यांना धार्मिक मूल्य म्हणून लोकांच्या समोर पेश करतो आणि मग असा आभास निर्माण करतो की सब कुछ आर बेल है, सब कुछ बराबर है, सब कुछ ठीक है. हा पाय त्या ठिकाणी राहतो आमचा. आणि त्यामुळे या सर्व गोष्टी म्हणजे आहेत त्या पुढे जाऊन वेगवेगळे रूप धारण करतात. या ठिकाणी कितीतरी सर्व धर्म समभाव म्हटलं तरी बाहेर जाऊन एकमारी गचाट धरायला आम्ही तयार असतो त्याच्यामुळं, कारण तो पाय फिरवून त्या ठिकाणी झालेला आहे आमचा. ही महत्वाची गोष्ट.